विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. नमस्ते मंडळी. पंढरपूर हे महाराष्ट्राच्या राज्यातील सोलापूर तालुक्यातील हे गाव आहे. पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे. पंढरपुराला पंढरगे, पंढरी असे देखील म्हणतात. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक भक्त येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येत असतात. पंढरपुराला दक्षिण काशी तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत देखील म्हटले जाते. तर ह्या अशाच वारी करत चालत येणाऱ्या भावभक्तांना तसेच वारकऱ्यांना हे समचरणात उभा असलेले आपले हे विठ्ठल, जसं की युगे 28 विटेवरी उभा असा आपला विठुराया समचरणामध्ये उभं राहून सगळ्या भाविक भक्तांना एका समतेने आशीर्वाद आणि दर्शन देण्यासाठी उभे असतात. त्याचबरोबर गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे. विठ्ठलाच्या मूर्तीकडे नीट पाहिले तर काही गोष्टी लक्षात येतात. तर आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ह्याच पांडुरंगाचं, ह्याच विठुरायाचं ह्या पंढरपूरच्या मंदिरामध्ये नित्य दिनक्रम पूजेचा काय असतो, कोणत्या वेळेला पूजा केली जाते, नैवेद्य काय चढवला जातो, सकाळची काकड आरती कशी असते, शेजारती कशी असते, त्याचबरोबर कोणते पोशाख घातले जातात, त्याबरोबर कोणत्या आरत्या म्हटल्या जातात. जसं की हे दैवत आपण सगळेजण मानतो, त्याच्यावरती आपली अपार श्रद्धा आहे. त्यामुळे सगळ्यांनाच हे जाणून घ्यायची खूप इच्छा असेल असं मला वाटतं. तर आपण त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपल्या सगळ्यांच्या ह्या विठुरायाचे आज आपण जे काही पाहणार आहोत माहिती, तर ती सुरुवात करू आपण विठ्ठलरायाच्या ह्या मूर्तीपासून. तर विठ्ठलाच्या मूर्तीकडे नीट पाहिले तर काही गोष्टी लक्षात येतात की विठ्ठलाचे डोळे किती भाव दाखवणारे आहेत. त्यांचे खांद्यावर रुळणारे लांब कान आणि कपाळ विशाल आहे. इतर देवी देवांसारखे विठ्ठलाने हातात कोणतेही हिंसा करणारे शस्त्र देखील घेतले नाहीये, हत्यार नाहीये. त्यांचे दोन्ही हात कंबरेवरच ठेवून ते उभा आहेत. विठ्ठलाला कोणत्याही देवासारखे 4 हात नाहीयेत. त्याचबरोबर सगळ्यांशी समतेने, ममतेने, बंधुभावाने, प्रेमाने, आपुलकीने वागणारा असा हा पंढरीचा आपला राजा. विठ्ठलामध्ये कुठलाच भेदभाव नाहीये. विठ्ठलाला हा कोणताही होम हवन अभिषेक करण्याची देखील गरज लागत नाही मंडळी. त्यांच्या पूजेसाठी कोणते मंत्र तंत्र म्हणण्याचा देखील सुद्धा गरज नाहीये. फक्त मुखाने त्यांचा नामगजर गेला तरी चालतो. या विठ्ठलाला देव विष्णू त्यांचा अवतार, त्याचबरोबर कृष्णाचे रूप देखील म्हटले जाते आणि मानले जाते. तर श्रीकृष्णांच्या असलेल्या मुख्य आता आपण पाहणार आहोत की श्रीकृष्ण जे आहेत आपले हे पंढरपुरी कसे आले, ते पंढरपुरी का अवतरले, त्याचबरोबर तिथेच त्यांची मग पुढे दिनचर्या, त्याचबरोबर त्यांचे सगळं याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर आपल्या ह्या श्रीकृष्णाच्या असलेल्या 8 मुख्य भार्यांपैकी म्हणजेच 8 मुख्य बायकांपैकी राधिका एका होती आणि त्याचबरोबर रुक्मिणी देवी देखील होती. तर राधिका देवीला ज्यावेळेस श्रीकृष्णाने जवळ बसवले होते ते रुक्मिणी देवीने जेव्हा पाहिले तेव्हा सवतीच्या रागापोटी श्री रुक्मिणी रागाने निघून येऊन दिंडीर वनामध्ये तपश्चर्या करीत बसली. तर त्यावेळेस रुक्मिणीच्या शोधामध्ये भगवान हे श्री क्षेत्र पंढरपुरात आले असता रुक्मिणीचा शोध घेत होते. तेव्हा त्यांना त्या दिंडीर वनामध्ये तपश्चर्या करीत असल्याचे दिसले. रुक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून ते तीर्थक्षेत्री पुंचा निस्सिम भक्त पुंडलिक यांच्याकडे आले. तर पुंडलिक यांच्याकडे भगवंताचं येण्याचं कारण ते म्हणजे असं की पुंडलिकांचे माता पिता त्यांच्यावर असणारं प्रेम, मातृपुत्र सेवा भाव हे पाहून भगवंत संतुष्ट झाले होते आणि त्यांच्याच भेटीसाठी ते लोहदंड या तीर्थाजवळ आले. तर पुंडलिक हे माता पित्याच्या सेवेत मग्न होते, गुंग होते. त्यावेळी विठ्ठल भगवंतांनी त्यांना दर्शन दिले, तिथे प्रकट झाले. परंतु पुंडलिकाने त्याच मातेपित्याची सेवा चालू असल्यामुळे त्यांची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभं राहण्याची प्रतीक्षा करण्याची विनंती केली. त्यांनी भगवंतांना उभं राहण्यासाठी वीट फेकली आणि त्या विटेवरती त्यांना उभं राहायला सांगितलं. तर तेव्हापासूनच आणि याच आपल्या ह्या भोळ्या भगवंतांनी त्यांची विनंती मान्य करून त्या विटेवरती ते उभे राहिले आणि ते अनंत काल अजून देखील त्या विटेवरतीच उभा आहेत. तर असे ते आपल्या ह्या पंढरपुरी अवतरले. त्याचबरोबर त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे विठ्ठलांचा दिनक्रम.
त्यांचं नित्यपूजा कशी केली जाते, तर ह्या नित्यपूजेची सुरुवात जी आहे ती पंढरपूरच्या मंदिरामध्ये सकाळी 4:30 वाजल्यापासून सुरू होते मंडळी. तर सकाळी 4:30 वाजता पंढरपूर विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते. तर प्रार्थनेचे मंत्र काकड्याच्या वैदिक आणि पौराणिक मंत्राप्रमाणे असतात. 4:15 वाजता काकड्याला सुरुवात केली जाते. अनुपम्य नगर अशी आरती म्हटली जाते. आरतीनंतर खडीसाखर व लोण्याचा प्रसाद देखील दाखवला जातो. नंतर नित्यपूजा ही अशी सुरू होते. तर नित्यपूजेमध्ये प्रथम संकल्प केला जातो तो गणेश देवतेचा. गणेश पूजा, भूमिपूजा, वरुण देवतेची पूजा, त्याचबरोबर शंख पूजा, घंटा पूजा ह्या सगळ्या गोष्टींचे आधी पूजन केले जाते. त्यानंतर पुरुष सूक्ताचं पठण केलं जातं. 1 वाजता पक्वानांचा महानैवेद्य दाखवला जातो. दुपारी 4 वाजता विठ्ठलाच्या मूर्तीचा चेहरा पुसून त्याला नवीन पोशाख आणि अलंकार देखील घातले जातात. सायंकाळी 7 वाजता धूपारती होते. तर यावेळी प्रथम पाद्यपूजा, नंतर गंध लावून देवाला हार घातला जातो. त्याच्यानंतर धूप दीप ओवाळून दही भाताचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. आणि शेवटी युगे 28 ही आरती म्हटली जाते आणि मग धूपारती होते. त्याचबरोबर शेवटची नित्यपूजा म्हणजे शेजारती. तर ही शेजारती रात्री 11:30 ते 11:45च्या सुमारास शेजारती केली जाते. त्या शेजारतीमध्ये प्रथम विठ्ठलाची पाद्यपूजा केली जाते. त्यानंतर देवाला दुपारी घातलेला सर्व पोशाख बदलला जातो आणि तो पोशाख काढून धोतर नेसवले जाते, अंगावरती उपरणे घातले जाते, डोक्याला पागोटे बांधले जाते. त्याचबरोबर पोशाख बदलत असताना देवाच्या आसनापासून शेजघरापर्यंत पायघड्या घातल्या जातात. देवाला गंध लावून नंतर हार घातला जातो. त्यावेळी हरी चला मंदिरा अशी म्हणती गोपिका म्हटल्या जातात. शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला फुले अर्पण केली जाते आणि अशा प्रकारे शेजारती संपते. तर हा सगळा नित्यक्रम पहाटे 4:15 वाजल्यापासून सुरू होणारा रात्री 11:45पर्यंत पूर्ण होतो. असा हा पूर्ण पूजेचा आपल्या विठुरायाचा नित्यक्रम आहे.